नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फ्लावरची भाजी कशी तयार करायची आहे। तर ही भाजी जी आहे ती टिफिनसाठी अगदी उत्तम अशी आहे। एकदम मोकळी अशी ही भाजी तयार केलेली आहे। भाजी सिंपलच आहे, पण जर ह्या पद्धतीने तुम्ही ही भाजी तयार करून बघाल तर खरंच खूप टेस्टी अशी ही भाजी तयार होते। तर इथे मी ही फुलकोबी जी आहे ती चिरून घेतलेली आहे। एक बटाटा घेतला आहे आणि तो सालासहितच मी चिरून घेतलेला आहे। आणि हे कोबीचे जे काही पानं होते अगदी कोवळे होते, तर ते सुद्धा मी वाया न घालवता ह्यामध्ये घालणार आहे। आणि थोडे वाटाणे सुद्धा घालत आहे, हिरवे वाटाणे आहेत हे। आणि फोडणीसाठी जे लागणारं साहित्य आहे तर त्यामध्ये एक कांदा चिरून घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तर आता मी भाजी फोडणी घालून घेत आहे। तर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं, तर तेल छान कडकडीत असं तापलं। त्यानंतर त्यामध्ये मी थोडं जिरं मोहरी घालून घेतलं आहे आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे। आणि हा कांदा जो आहे तो मी उभा चिरून घेतलेला होता। तर हा कांदा जो आहे तो थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट घातली आहे आणि आले लसूण पेस्ट घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे, कारण हे जे आले लसूण आहे ते शिजल्या पाहिजेत। त्यानंतर त्यामध्ये आता पाव चम्मच हळद आणि थोडं मीठ घालून घेत आहे। तर आजची ही बटाटा फ्लावरची भाजी जी आहे ती जरा मी वेगळ्या पद्धतीने करत आहे। तर मुलांना जर तुम्ही ही भाजी टिफिनला करून दिली तर ते नक्कीच संपूर्ण टिफिन संपवून येतील। तर हळद आणि मीठ घातल्यानंतर छान परतून घेतलं आहे। त्यानंतर आता ही हिरवी मिरची जी चिरून घेतली होती ती घातली आहे आणि ही चिरून घेतलेले फ्लावर बटाटा घालून घेतले आहे आता। आणि फ्लावर बटाटा जे आहे ते छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मग त्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतलं होतं, म्हणजे त्यामधलं जे जास्तीचं पाणी असते तर ते संपूर्ण निघून जाते। त्यामुळे मग चाळणीमध्ये मी अशा प्रकारे भाज्या काढून ठेवते आणि छान तेलावर फ्लावर बटाटा सर्व भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत। आणि झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिटं ही जी भाजी आहे ती छान अशी शिजवून घेतली आहे। जवळजवळ 50% ही भाजी शिजलेली आहे। दिसायलाही खूप मस्त अशी ही भाजी दिसते आणि चवीला पण खूप छान लागते। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही फ्लावरची भाजी, फुलकोबीची भाजी करू शकता। आता ह्यामध्ये मी चवीनुसार तिखट घालत आहे। अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातलेली आहे आणि किचन किंग मसाला घातला आहे 1 चम्मच। किचन किंग मसाल्यामुळे भाजीला चव खूप मस्त अशी येते। आणि वरून चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घातला आणि भाजी जी आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे। आणि ह्या फुलकोबीच्या भाजीची चव आणखीन वाढविण्यासाठी ह्यामध्ये मी कस्तुरी मेथी घातलेली आहे। तर ही कस्तुरी मेथी जी आहे ती थोडी हातावर कुस्करून घ्यायची आणि घालायची। तर कस्तुरी मेथी घातल्यामुळे ह्या भाजीची चव जी आहे ना ती खरंच खूप मस्त अशी येते। चवीला जबरदस्त लागते ही फ्लावरची भाजी। आणि आता झाकण ठेवून मी 5 मिनिटं मंद आचेवर छान अशी पुन्हा शिजवून घेतलेली आहे, कारण तेलामध्ये ऑलरेडी मी फुलकोबी आणि बटाटा परतून घेतलेला होता। त्यामुळे ही भाजी जी आहे ती शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण हिवाळ्यामध्ये जी फुलकोबी येते तर त्यामध्ये ऑलरेडी थोडं पाणी असतेच। तर त्या मॉइश्चरमध्ये ही भाजी जी आहे ती खूप छान शिजते। तर आपली ही जी फ्लॉवर बटाट्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे। वरून भरपूर कोथिंबीर घातली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।